आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडलाय। सनी आठवले असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे। मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र घातपात झाल्याचा संशय व्यक्त केलाय। सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यातील एक तरुण अल्पवयीन आहे। मयत तरुणाचा नातेवाईक कुंदन बाबूराव आठवले यांनी या प्रकरणी तक्रार दिली। धनकवडीतील प्रियदर्शनी शाळेजवळील श्लोक बिल्डिंग मध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की सनी रमेश आठवले हा मागील वर्षभरापासून एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता। मात्र या दोघांमध्ये सतत वाद व्हायचा असे फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितलं। याशिवाय सनी ज्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते त्या महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते असे फिर्यादी कुंदन आठवले यांनी सांगितलं। दरम्यान बुधवारी मध्यरात्री फिर्यादी यांना सनी आठवले ज्या मुलीसोबत राहत होता तिने फोन केला आणि सनी याने गळफास घेतल्याची माहिती दिली। सुरुवातीला फिर्यादी यांचा विश्वास बसला नाही। त्यांनी सनी याच्या एका मित्राकडून माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचं त्यांना समजले। त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये धाव घेतली। मात्र आठवले यांनी सनीच्या मृत्यूबाबत काही संशय व्यक्त केला। सनीचा मृत्यू झाला की घात झाला याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली। सहकारनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला। अधिक तपास सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।